राहुरी बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज 2 प्रचार सभा. सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी थेट मतदारांशी संवाद साधणार. झेडपी अध्यक्षपद निवडणुकीमधील वादानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री शिंदेंची साताऱ्यामध्ये सभा. शिंदेंच्या सभेसाठी केलेल्या बॅनरवरून महेश शिंदेंचा फोटो वगळल्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण. शिंदे साहेबांना विसरले ते घसरले, भरत गोगावले यांचं विधान. 2022 साली ज्यांनी साथ दिली त्यांना फळ मिळालं, आमदार तुकाराम काते यांना उद्देशून गोगावलेंचं विधान. रायगडच्या पालकमंत्रीपदावर एकनाथ शिंदेंचं मौन, पालकमंत्री लवकरच मिळणार, थोडक्यात शिंदेंची प्रतिक्रिया. बोगस जात प्रमाणपत्रामुळे अडचणीमध्ये आलेल्या केसा हराया फेम नगरसेविका सहर शेख आज माध्यमांशी संवाद साधणार. सहर आणि युनुस शेख कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष. बोंधू राजेंद्र गडगेचाच दरबार सील, आपल्यामध्ये दैवी शक्ती मंत्रातंत्राचा बाप आहे, बोंधू गडगेचा दावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज पत्रकार परिषद. महिला विधेयकाच्या मुद्द्यावर बोलण्याची शक्यता. महायुतीचे प्रमुख नेते पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार. आरक्षण विधेयकावरून राजकीय घमासान, पंतप्रधानांवर जनतेचा विश्वास नाही, मोदींच्या टीकेवर काँग्रेसचा पलटवार. कोल्हापुरात खत विक्रीत अनियमितता, कृषी विभागाची 12 खत विक्रेत्यांवर कारवाई. आयटी कंपनीमध्ये महिला आयोगाकडून झाडाझडती, लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात 1.5 तास कसून चौकशी. भांडूप परिसरामध्ये बेस्ट बसचा पुन्हा एकदा अपघात. स्टेशन परिसरात बस पीसीओ बूथला धडकली, सुदैवानं जीवितहानी नाही. चंद्रपुरात वाढत्या उन्हाच्या झळांमुळे शाळा आणि महाविद्यालयांना फटका. वेळापत्रकात बदल, 11 वाजेपर्यंत शाळा सोडण्याचे निर्देश. मतदान दरबाराचा पोलिसांकडून तपासामध्ये राजेंद्र गडगेची चौकशी. दरबारामधील औषधांचे नमुनेही ताब्यात घेणार. गडचिरोलीमध्ये कडक उन्हाचा तडाखा, उन्हाचा पारा 42 अंश सेल्सिअसवर. वाहतूक मध्ये ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय. बदलापूरच्या शिरगाव आपटेवाडीमध्ये दूषित पाणी, नागरिकांचं आरोग्य धोक्यात. लवकरात लवकर समस्या सोडवाव्यात मागणी. साताऱ्याच्या पाटण शहरामध्ये पाण्याची टंचाई, पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांची टँकर मागे धावाधाव. प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे नागरिकांचे हाल. सांगलीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, मिरज, कवठे महांकाळ, तासगावमध्ये गारांसह पावसाची हजेरी. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा.